सोलापुरात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळावे म्हणून 1200च्या वर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. यामध्ये किती जणांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळेल म्हणून सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मंगळवारी अनेकांना तिकीट मिळाले नाही म्हणून काही जणांनी बंडखोरी केली, काही जणांनी राग व्यक्त केला, तर काही जणांनी दुसऱ्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला. पण भारतीय जनता पार्टीच्या काही इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आपण भारतीय जनता पार्टीचे काम सुरुवातीपासून करत आहोत आणि शेवटपर्यंत करत राहू. जरी उमेदवारी मिळाली नाही तरी आम्ही नाराज नसून भारतातील सर्वात मोठ्या पक्षाचा आपण भाग असल्याचे सांगून आम्ही अपक्षसुद्धा लढत देणार नाही आणि 102 उमेदवारांना सहकार्य करू, असे भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती प्रवर्गाचे शहराध्यक्ष प्रवीण कांबळे आणि नमस्कार, मी प्रवीण कांबळे, भारतीय जनता पक्षाचा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 2 साठीचा इच्छुक उमेदवार. पण कालच बी फॉर्म दुसऱ्या उमेदवाराला दिल्यामुळे आता मी इच्छुक नाहीये. परंतु मला एक आपल्या माध्यमातून या ठिकाणी असं सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाकडे जवळपास 1200 इच्छुकांचे अर्ज आले होते आणि त्यापैकी 102 उमेदवारांना उमेदवारी द्यायची होती. आणि अशा प्रसंगामध्ये स्थानिक जे तिन्ही आमदार आहेत, सन्माननीय आमदार आहेत, त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची यादी, पक्षाकडे असलेल्या इच्छुकांची यादी, या सर्वातून मिळून एक समन्वयाचा मार्ग या ठिकाणी पक्षाला काढायचा होता. त्यामध्ये अनेकांचे तिकीट कापलं गेलं, अनेकांना तिकीट डावललं गेलं. पण निश्चितच या तिकीट डावलण्यानं, आता मी वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर माझे तिकीट या ठिकाणी डावललं गेलं, पण मी अजिबात पक्षावर नाराज नाहीये. पक्षाचा मी अत्यंत समाधानी, निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आणि मला आपल्या माध्यमातून असं सांगायचं आहे की जरी आज तिकीट कापलं गेलं, परंतु आमच्यासाठी लढणाऱ्या रोहिणीताई तडवळकर, पक्षाचे अध्यक्ष, किंवा ही संघटना ही आमच्यासाठी लढली. याचा अर्थ असा आहे की आज मला तिकीट डावलं म्हणजे कुणाला तरी द्यायचं होतं म्हणून मला डावलं, आणि दुसरीकडे पण कुणाला तरी द्यायचं होतं म्हणून त्याला डावलं. याचा अर्थ असा नाही की जाणून बुजून हे डावलं गेलंय. पण जिथं गरज होती तिथं पक्ष आमच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला, संघटना आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला तिथं न्याय देण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, काही ठिकाणी न्याय झाला, काही ठिकाणी तिकीट मिळालं नाही. पण ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांना माझं असं सांगणं आहे की आपण पक्षाचं निष्ठेने काम करूया. या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी आपण काम करूया. आणि 102 नगरसेवक आहेत, त्यांना जास्तीत जास्त संख्येने जे आपण तिकीट दिलेले आहेत, जास्तीत जास्त संख्येने ते नगरसेवक आणण्याचा प्रयत्न करूया. आणखी मला असं सांगावं असं वाटतं की आमदारांनी दिलेली यादी आहे तशी मान्य करायला शहराध्यक्षांना पण वेळ लागला नसता. पण जिथं निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची गरज आहे तिथं त्या भांडल्याच होता. पक्ष यांच्या मागे खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आणि अशा लोकांसाठी एक मनामध्ये भावना निर्माण झाली की या पक्षामध्ये आमच्यासाठी भांडणारं कोणीतरी आहे, आमची बाजू घेणारं कोणीतरी आहे. त्यामुळे हा कार्यकर्ता समाधानी आहे आणि येणारी महानगरपालिका ही 75 पार आम्ही करू असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून मी अजून एक सांगू इच्छितो की यावेळेस जरी मला तिकीट नाही मिळालं तरी माझा काल फॉर्म हा वैध ठरलेला आहे आणि अपक्ष म्हणून हा फॉर्म ट्रीट होतोय. पण उद्या मी माझी उमेदवारी माघार घेणार आहे. मी पक्षाशी कुठलीही प्रतारणा करणार नाही. मी पक्षासोबत कायम एकनिष्ठ राहील आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी शिकस्तीने प्रयत्न करेन. माझा प्रयत्न प्रामाणिक असेल आणि या माध्यमातून असं सांगणं की ज्यांना ज्यांना उमेदवारी नाकारली आहे भारतीय जनता पक्षाकडून जी इच्छुक होते त्या सर्वांनीच आपली उमेदवारी माघारी घ्यावी आणि भारतीय जनता पक्षासोबत आपण एकनिष्ठेनं प्रामाणिकपणे काम करावं अशी माझी विनंती आहे. भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस महेश बनसोडे यांनी सांगितले. नमस्कार, मी महेश वसंत बनसोडे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा सरचिटणीस आहे. मी प्रभाग 21 मधून माझ्या सौसाठी मीना महेश बनसोडे यासाठी इच्छुक अर्ज भरलेला होता आणि त्यामध्ये त्यांचं उमेदवारी नाकारण्यात आली. पण त्याबद्दल माझी काही खंत नाही आहे, कारण भाजपचे जे ध्येयधोरणं होती 75 प्लस करायची, त्या 75 प्लस करत असताना इलेक्टिव्ह मेरिट आणि संघटनात्मक मेरिट ह्या दोघांचं जे ताळमेळ, आमचे पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, आमचे शहर चिटणीस असतील, यांनी जो ताळमेळ घातला आणि जे त्या पद्धतीचे जे उमेदवार दिले त्या उमेदवाराला माझं संपूर्णतः पाठिंबा आहे. आणि मी माझ्या प्रभागातील तर मी चारीचे चारी उमेदवार आणण्यासाठी मी सर्वतोपरीने मी मदत करणारच आहे. पण मी भारतीय जनता पार्टीचा शहर अनुसूचित जातीचा सरचिटणीस असल्यामुळं शहरामधली जे 15 जागा आहेत त्या 15 जागेवर कसं अनुसूचित जातीचे सगळ्या उमेदवाराला कसं निवडून आणता येईल
यासाठी सर्वतोपरीने मी मदत करणार आहे आणि त्या पद्धतीने बांधणी करणार आहे. पक्ष संघटन हे नेहमी आमच्या बाजूने राहिलेलं आहे. पक्ष संघटन हे नेहमी अनुसूचित जातीला नेहमी सकारात्मक बाजूनीच बघितलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच काम केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आमचे अध्यक्ष रोहिणीताई आहेत ते करुणाने भरलेल्या मातृत्व हृदयाचे आहेत. त्यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केला. आमच्यासाठी नाही तिथं भांडले, नाही तिथं केले, पण काही काही गोष्टीसाठी पक्ष संघटन आणि इलेक्टिव्ह मेरिट याचा ताळमेळ करत असताना आणि माननीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं स्वप्नपूर्ती करण्यासाठी पालकमंत्री आमचे 3 आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि रोहिणीताई तडवळकर यांनी जो समन्वय साधून मध्य साधलेला आहे, त्या मध्य साधलेल्या याला माझं संपूर्ण आता पाठिंबा आहे आणि मी त्यांच्या पूर्ण पाठीशी खंबीर उभा आहे. आणि मी एवढंच म्हणतोय की माझ्या भाजप पक्षाची अशी शिस्त आहे की मी जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा एक उमेदवार आहे. हे नगरसेवक किंवा आमदार खासदारपेक्षा सगळ्यात मोठं माझ्यासाठी आहे. नगरसेवक व्हावंच असं काही नाही समाजकार्य करताना. माझ्यासाठी देवेंद्र दादा आमदार आमचे देवेंद्र दादा आहेत, आमच्या रोहिणीताई आहेत, आमच्या पाठीशी नेहमी उभा राहतात. मी तर आमच्या देवेंद्र दादांचं तर एवढं कौतुक करतो की त्यांनी ज्यावेळेस देवेंद्र परीक्षा हे घेतात जनता दरबार, त्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रभागातला आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा काही विचार न करता त्याचं काम तडीच लावतात ऑन दी स्पॉट. आणि मग जर आमच्या कार्यकर्त्यांच्या एका फोनवर ते सगळ्यांची कार्य करतात, सगळ्यांशी समन्वय साधतात, त्यांच्या पाठीमागं मी उभारणं माझं कर्तव्य समजतो आणि पक्षासाठी मी त्यांच्या बाजूला खंबीर आहे. आणि पक्ष जो निर्णय घेईल, पक्षाची जबाबदारी देईल, ते पक्षाची जबाबदारी मी पूर्ण पेलेन. आणि मी भाजप पक्षाचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मला संधी दिली. इच्छुक 3 या ह्याच्यामध्ये पण माझं रेस होतं, हे माझ्यासाठी पण काही कमी नव्हतं. त्यासाठी मी भाजप पक्षाचा मी सदा ऋणी राहील आणि भाजप पक्षासाठी सदैव एकनिष्ठ राहील आणि विश्वास कसा कमवता येईल याचे मी सर्वतोपरीने विचार करेन आणि त्यांना माझं संपूर्णतः पाठिंबा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.